काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पेट्रोल डिझेल टंचाईवर प्रतिक्रिया दिली. डिझेल नसेल तर शेतीची मशागत होणार नाही, खतांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा होणार, मग शेतकऱ्यांच्या शेतात पीक कसं येणार? शेतकरी आता उद्ध्वस्त होत आहे असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. डिझेल पेट्रोलच्या संदर्भात निर्माण झालेली परिस्थिती पाहता उद्या शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. केंद्रातील नेते आणि मंत्री केवळ 25% खत उपलब्ध होतील असं सांगतायत. मग शेतकऱ्यांच्या शेतात पीक कसं येणार असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होणार आहे. खतं मिळणार नाहीत, 25%च खतं उपलब्ध होतील असे केंद्रातले नेते आणि मंत्री सांगतात सरकारमध्ये. आणि आता तर डिझेल पेट्रोलमुळे नांगरणी होणार नाही, मशागत होणार नाही, पूर्व जी काही शेतीची मशागत व्हायला पाहिजे ती होणार नाही. मग शेतकऱ्यांच्या शेतात ते काय करतील, कसे जगतील, कशी शेती करतील, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. सर्वच उद्ध्वस्त होत आहे, देश उद्ध्वस्त होत आहे, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहेत. नागपूर काँग्रेसमध्ये विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितलेत. इच्छुकांना 25 मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. सर्व अर्ज 26 मेला प्रदेश काँग्रेसकडे पाठवले जाणार आहेत. मोठी अपडेट समोर आहे. काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडून आता अर्ज मागितले, तर इच्छुकांना 25 मे पर्यंत अर्ज सादर करण्याची आता त्या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे. सर्व अर्ज हे 26 मेला प्रदेश काँग्रेसकडे पाठवली जाणार आहेत. नागपूर काँग्रेसमध्ये विधान परिषद निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.